श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. सज्जनो, आज आपण विजय सद्ग्रंथामधील साखी नंबर 275 साच कहो तो है नहीं, झूठ ही लागू पियारी, मोशिर ढारे ढेकुली, सिंचे और की क्यारी. सद्गुरू कबीर साहेब या साखीमध्ये जे संकेत देत आहेत त्यांचा मथितार्थ आपण समजून घेऊ. कबीर साहेब म्हणतात, साच कहो तो है नहीं. साहेब म्हणतात, जी जीवाच्या कल्याणाची वस्तुस्थिती आहे किंवा वास्तविक ज्ञानांचे खरे जे वर्म आहेत ते वर्म सांगतो म्हटलं तर शरीरातील स्थित जीव म्हणजे सत्य वही जो जीव जमा है, पारख दृष्टि बताए रहे, धारण वैसे करे निरंतर, औरों को ही गहाय रहे. साहेब म्हणतात, वास्तविक जीवांचे कल्याण हित कशात आहे? ज्ञान म्हणजे काय? या वास्तविक ज्ञानांचे वर्म सांगायला लागलो किंवा सांगतो म्हटलं तर शरीरामधील जे स्थित जीव आहेत, द्रष्टा चेतन जे जीव आहेत, या व्यतिरिक्त कुठेही दृश्य अदृश्य बाहेर कोणतीही म्हणजे देव, ईश्वर, परमात्मा, ब्रह्म, भगवान वगैरे सर्व व्यापक अंशी अशी वस्तू नाही आहे. शरीररूपी साधनांचा बरावाईट वापर करणारी जी वस्तू ती बाहेर कुठेही नाही. ज्याप्रमाणे गाडीचा ड्रायव्हर गाडीत बसूनच गाडी चालवत असतो, त्याचप्रमाणे शरीराचे संचालन करणारी जी वस्तू आहे ती शरीरातच असते, ज्याला आपण चेतन, जीव, आत्मा वगैरे म्हणतो. जोपर्यंत शरीरात जीव किंवा आत्मरूपी चेतन सजीव वस्तू आहे तोपर्यंत शरीराच्या सर्व हलनचलन, आहारविहारांच्या सर्व प्रक्रिया शरीरधारी जीवच करीत असतो. बाहेरील कोणतीही शक्ती किंवा वस्तू शरीर चालवत नसते. या जीवाने शरीराचा त्याग केला, जीव शरीरातून निघून गेला की त्या शरीराच्या सगळ्या प्रक्रिया बंद पडते. शरीराच्या माध्यमांनी सुखदुःख, पापपुण्य निर्माण होणारे जे शुभ अशुभ किंवा बरे वाईट कर्म आहे ते सगळे कर्म जीवच करतो. जीवाजवळ जो अध्यास, समज, संस्काराची जमा असेल त्या जमेनुसारच प्रपंच किंवा परमार्थाचे पूर्ण व्यवहार अगर कर्म जीव करीत असतात. बाहेरील देवी देवता अगर कोणतीही काल्पनिक शक्ती शरीराकडून कर्म करून घेत नसतात. जीव स्वतःच्याच जमेनुसार कर्म करतो. त्याच कर्माचे बरे वाईट सुखदुःखादी भोग भोगत असतो. शरीर सानिध्यात
जे काही अनुकूल किंवा प्रतिकूल सुखदुःखाधिक प्रसंग स्वतःकडून किंवा दुसरीकडून तयार होत राहतात, त्याला कारणीभूत बाहेरील कुणीही वस्तू नसून जीवच कारणीभूत आहे, ही वास्तविकता आहे. पण लोक मानायलाच तयार नाही. बाहेरील पंचभौतिक सृष्टीचे रहाटगाडगे 5 तत्वांच्या प्राकृतिक गुणधर्मानुसारच चालत असते. या सृष्टीचा करता हरता बाहेर कुठेही नाही व शरीराद्वारे होणारे जे शुभाशुभ कर्म ते प्रत्यक्ष शरीरधारी जीवच करीत असतो. जर मनुष्य देहधारी जीवच नसता तर ईश्वर, ब्रह्म, देवी देवतादी कल्पना कोणी केली असती? नाना शास्त्र ग्रंथादी लिखाण, प्रचार प्रसार कोणी आणि कसा केला असता? याचा विचारपूर्वक विवेक करावा लागेल. साहेब म्हणतात, बाह्य साधनाद्वारे बाह्य प्राप्तीची आस, कल्पना जोपर्यंत जीवाजवळ आहे तोपर्यंत सुखदुःखाच्या चक्रातून जीव बाहेर निघणे शक्य नाही. यातून बाहेर निघून जीवाचे कल्याण साधायचे असेल तर ज्ञान साधनेद्वारे कर्मसुधार हेतूंनी स्वस्वरूप स्थिती दृढ करण्याचे मार्गाने जिज्ञासू जीवानी जीवन घालवले पाहिजे. जीवच सत्य व श्रेष्ठ आहे, पण कल्पना व वासनेमुळे याला भूल पडलेली आहे की बाहेर कुठेतरी आपला निर्माता, सुखदुःखदाता, बुद्धिदाता, दृश्य अदृश्य आहे. अशी भूल या जीवाला पडल्यामुळं अनंत काळापासून एकसारखा भटकत आहे. तर साहेब म्हणतात की सत्य वस्तुस्थितीचा संगतीमध्ये शोध घेतला तर बाहेर फक्त पंचभौतिक जडसत्ता आहे. सुखदुःख निर्माण करणारी, भोगणारी चेतन शक्ती फक्त 5 तत्वांचे शरीरातच आहे. 5 तत्व के भीतरे गुप्त वस्तु स्थान, बिरले मर्म कोई पाई है जो गुरु के शब्द प्रमाण. ही वस्तुस्थिती न जाणता अनेक जीव भटकत आहेत. बाहेर कुठेही काही नाही, ही वास्तविकता सत्य आहे. सद्गुरू कबीर साहेब म्हणतात, साच कहो तो है नहीं. एकंदरीत साहेबांना सांगायचे आहे की देहधारी चेतन जीवापेक्षा या जगात कुठेही दृश्य अदृश्य, सुखदुःख देणारी, सृष्टी निर्माण करणारी, पालन व संहार करणारी वस्तू बाहेर नाही आहे. पूर्ण सुखदुःख निर्माण करणारा, अधोगतीकडे किंवा सद्गतीकडे जाणारा, आपत्ती विपत्तीची उपज करणारा, बंधन तयार करणारा किंवा मोक्षगती प्राप्त करणारा, या प्राप्त शरीराचे संपूर्ण संचालन करणारा शरीरधारी जीवच फक्त सत्य आहे. सत्य वही जो जीव जमा आहे. पण खरं तर हे आहे की शरीराचे संचालन करणारी व सृष्टी निर्माण, पालन व संहार करणारी, अनेक चढउतार गती निर्माण करणारी, शांती अशांतता
स्थिर, अस्थिरता, समाधान, असमाधान प्राप्त करणारी वस्तू बाहेर कुठेही नाही, हेच आमच्या प्रायोगिक सिद्धांत ज्ञानानुसार प्रचितीस येत आहे. सत्य कहो तो है नाही. पण साहेब म्हणतात, झूठही लागू पियारी. लोकांना खोट्याच गोष्टीवर, असत्य वचनावर, चमत्कारिक, आकर्षक व भ्रामक कथन व लिखाणाद्वारे प्रचार व प्रसारावरच अतिश्रद्धा व प्रेम आहेत. अशा अस्थिरता, अशांतता निर्माण करणाऱ्या काही काल्पनिक, भाषिक, तार्किक आणि पौराणिक वस्तू किंवा वचनावर अतिविश्वास ठेवून अतिप्रिय वाटणारेच लोक आमच्या निदर्शनात येत आहे. साहेब म्हणतात, झूठही लागू पियारी. वस्तुस्थिती समजावून न घेता, आपला कर्मसुधार न करता, सत्पुरुषार्थ करून स्वावलंबी जीवन न बनविता, चमत्कार व अवडंबराच्या आहारी न जाता, जीवन स्वतंत्र, स्वाधीन व सुरक्षित न घडविता, बाहेरील लोभ, लालच, आशा, अपेक्षादी खाणी व वाणीच्या जाळ्यामध्ये फसण्याचे किंवा भटकण्याचे जे संकेत कथन व लिखाणामधून ऐकायला वाचायला मिळतात, त्यावरच अतिश्रद्धा, प्रेम करून त्यासाठी संपूर्ण जीवन समर्पित करणारे लोक आम्हाला पाहायला मिळतात. अशा अनेक काल्पनिक गोष्टी लोकांना खूप प्रिय वाटतात. झूठही लागू पियारी. अवगुणाचे बाधे दिसे सुधे विपरीत, किंवा साचे कोणा न पचे, लटिके ते रुचे, ऐसा माजल्याचा गुण, भोग येईल तेव्हाची कळे जाणं. अशीच लोकांची गती आम्हास पाहावयास मिळते. सद्गुरू कबीर साहेब म्हणतात की असं वातावरण जे आहे हे का निर्माण होते. साहेब म्हणतात, मोशिर ढारे ढेकुली. मोशिर म्हणजे माझ्या डोक्यावर, खांद्यावर, पाठीवर. ढारे म्हणजे देतात, टाकतात, ठेवतात. काय देतात? ढेकुली म्हणजे शेतीचे सिंचन किंवा ओलीत करण्यासाठी, विहिरीतून पाणी काढण्याचे जे लाकूड आणि चामडीचे यंत्र, ज्याला जुने लोक मोट म्हणतात, ती मोट देतात. त्याद्वारे येणारे पाणी आपल्या शेतीचे सिंचन करण्यासाठी न वापरता दुसऱ्याची शेतीतील वाफ्यात पाठवितात. म्हणजे दुसऱ्याचे सिंचन करतात. तर अशा लोकांना काय म्हणावं, काय बोलावं? याचा अर्थ असा की कबीर साहेब म्हणतात, असे काही लोक जळाध्याशी काया सिंचन करणारे लोक जे आहेत, की स्वतःचा उद्धार करण्याकरता, स्वतःचा उद्धार करण्याकरता हे असे काही लोक आमचे अनुयायी बनतात. बीजक सद्ग्रंथांचा अभ्यास करतात, उपदेश घेतात व देतात. स्वतःला
कबीरपंथी म्हणून घेतात. ढेकुली म्हणजे सत्यज्ञान बोध देण्याचा सर्वभार, परिश्रम, सूक्ष्म पारकबोध ज्ञान समजावून द्यायचा भार आमच्या डोक्यावर देतात. आम्हीही या जीवांचे कल्याण व्हावं म्हणून पूर्ण जड चेतनांच्या भेदाचे रहस्य समजावून जीवच सर्व शरीर संचालनाचा कर्ता आणि हर्ता आहेत, बाकी सर्व असत्य आनंदी आहे, असा पारकबोधाचा निश्चल सिद्धांत समजावून देण्याची पूर्ण जबाबदारपूर्वक खबरदारी आम्ही घेत आहोत. पण जीव या ज्ञानाद्वारे स्वतःचा उद्धार करण्याकरता या जडाध्यासातून, कर्मकचाट्यातून स्वतःला काढण्याकरता करण्याऐवजी आमच्या संकेतानुसार बोध, विचार, नियम, मर्यादा वगैरे ज्ञान साधनेचे पालन करण्याऐवजी किंवा स्वस्थितीकडे वाटचाल न करता फक्त स्वतःला परंपरागत कबीरपंथी मानून आपल्या शिष्य शाखेचा प्रचार प्रसार करीत असतात. बीजकांच्या उपदेशाला आपापल्या मनमानंदीनुसार तोडफोड करून, अर्थाचा अनर्थ करून, भ्रमधोक्याचे परिपोषण, जीवननिर्वाहाची सुखसुविधा, वैभवविलासिता, पाखंड मतांचे आचरण, द्वैत, अद्वैत, विशिष्टाद्वैत यांचे बंधनाकृत सिद्धांतांचे कथन करून कोणी कर्म, उपासना, योग, ज्ञानादिकांचे प्रचारक, कोणी सतलोकादी कल्पित लोकांचे वर्णन, कोणी अलग परमात्म्यांचे वर्णन, कोणी रामकृष्णांचे उपासक, कोणी ब्रह्मदर्शन, ब्रह्मोपासकांचे भ्रमित कथन करीत आहेत. मतमतांतर करून अनेक शिष्य शाखा, अनेक आश्रम, मठ, मंदिर, सेवा संस्थेच्या नावावर अपप्रचार करीत आहेत. पक्ष, पंथ, भेद, सत्संग, भक्ती, धर्म, पंथपक्षाचे नावावर अपार पैशाची, धनांची लूट, शोषण करून विलासांचे द्योतक बनित आहे व बनवित आहे. त्यागाची या वस्तू नाही त्यागी येली, वरी वरी दाविली विरक्ती ती. याप्रमाणे पूर्ण जडाध्यास त्यागून स्वस्वरूप स्थिती दृढ करण्याचे ज्ञान न घेता दुसरा कोणी परमात्मा वगैरे अवतारवाद, महिमा, पूज्य प्रतिष्ठादी भावांच्या कथनांचा प्रचार आणि प्रसार करीत आहेत. सद्गुरू कबीर साहेब म्हणतात, साच कहो तो है नहीं. जीवाची वास्तविकता कथन करावी तर त्या वास्तविकतेचा सार एवढाच आहे की शरीरधारी जे जीव आहेत या शरीराचं संचालन करणारी वस्तू बाहेर कुठेही दृश्य अदृश्य, व्याप्य व्यापक, अंश अंशी नाही आहे. शरीराचं संचालन करणारी प्रेरणा
बाहेरून कुठेच देत नसतात. संचालन करणारा शरीराच्या अंतरात आहे. साच कहो तो है नहीं. बाहेर फक्त पंचभौतिक सत्ता आहे आणि ती जड सत्ता आहे. पण झुटही लागू पियारी. पण या लोकांना सत्य जे ज्ञान आहे, सत्य वही जो जीव जमा है, पारक दृष्टी बताए रहे, धारण वैसे करे निरंतर, औरों को ही गहाय रहे. फक्त सत्य जीव आहे. त्या जीवांनीच मनमानंदीनी अनेक प्रकारच्या उपाध्या धारण करून आपल्या स्वस्थितीपासून पदच्युत झालेला आहे आणि भ्रमित आणि कल्पित प्रचार आणि प्रसार करून खाणी आणि वाणीच्या जाळ्यामध्ये स्वतःच गुंतवून घेतलेले आहेत. ही वास्तविकता आहे. पण या लोकांना सगळं खोटंच प्रिय वाटत आहे. म्हणून सद्गुरू कबीर साहेब म्हणतात की जिज्ञासू सारग्राही जीवांनी खाणी जाळाचा आणि वाणी जाळाचा म्हणजे शरीर संबंधित वस्तू प्राणी पदार्थापासून आपणाला देहसुख मिळते, जीवाचं हित होते असा भास आशापेक्षा करणं म्हणजे खाणीजाळ. देहसंबंधित घरदार, पती पत्नी, मुलं बाळं, धन संपत्ती, कला विद्या, वैभव, विलास या सगळ्या गोष्टीपासून जीवाला सुख प्राप्त होते, जीवाचं हित होते अशी दृढ अपेक्षा करून त्यामध्ये मोहित व आकर्षित होऊन प्रत्येक क्षणाला जीवन जगणं याचं नाव आहे खाणीजाळ. आणि वाणीजाळ म्हणजे हे सुख प्राप्तीसाठी कुणाची तरी कृपा पाहिजे, आशीर्वाद पाहिजे. कोणती या सुखाचा निर्माता आहे, बुद्धिदाता आहे, प्रेरणा देणारा आहे, त्यावर अवलंबून राहिलं पाहिजे, त्याला समर्पित झालं पाहिजे, त्याची प्राप्तीची, कृपेची, आशीर्वादाची साधना केली पाहिजे. असं जे वाणीजाळ आहे कल्पित वाणीजाळ, त्या वाणीजाळाचा आणि खाणीजाळाचा परित्याग करून सार शब्दरूपी जलांनी हंसपदरूपी सिंचन किंवा ओलित करून स्वस्वरूप स्थिती दृढ व स्थिर होईल आणि जीवन कल्याण होईल असा या सत्यज्ञान पारज्ञानाचा लाभ घेऊन शरीर संबंधित सर्व विस्तारावर अंकुश घालून जळाध्यासापासून जीवन रक्षण करून स्वहित साधले पाहिजे. कबीर साहेब म्हणतात यासाठी पूर्ण भूल, भ्रांती, भ्रम, मानंदीकृत बंधायमान विचार, कल्पना यापासून दूर झालं पाहिजे. प्रत्येक क्षणाला होणारा जो दैनंदिन व्यवहार आहे तो व्यवहार देहसुखामध्ये, मानंदीमध्ये वाहत न जाता जीवाच्या कल्याणास पूरक असाच केला पाहिजे. बंधनाकडे जायचं की मोक्षगतीकडे जायचं, अधोगती की सद्गती प्राप्त करायची, सुख शांती समाधान प्रत्येक क्षणाला अनुभवायचा की अशांती, अस्थिरता, असमाधान प्राप्त करायचं, याचा सर्व विचार आपणालाच करावा लागणार आहे. ही खुणगाठ जिज्ञासू जीवांनी उराशी दृढ केली पाहिजे. संबंधित वस्तू प्राण्यावर
किंवा पदार्थावर दोषारोपण न करता ती हाताळता यावी, वापरता यावी, यासाठी संतांनी दिलेल्या संकेतानुसार प्राप्त परिस्थितीमध्ये उचित विवेक शोधून स्वपुरुषार्थ केला पाहिजे. जीव अजीव को करे विचार. जीव काय है आणि अजीव काय आहे, सजीव वस्तूंचे आणि निर्जीव वस्तूचे लक्षण काय आहे, धर्म काय आहे, गुण काय आहे, याचा विचार केला पाहिजे. जिथं चेतना नाही ती निर्जीव, जिथं चेतना आहे ती सजीव. या सजीव निर्गुण वस्तूंचा, सजीव किंवा निर्जीव वस्तूंच्या गुणधर्माचा विचार केला पाहिजे, विवेक केला पाहिजे. जीव अजीव को करे विचार. खान पान उत्तम व्यवहार आणि कल्याणास्पूरक जीवन जगत असताना आहार, विहार आणि व्यवहार यावर योग्य ते लक्ष ठेवलं पाहिजे, नियंत्रित ठेवलं पाहिजे. खानपान आणि उत्तम व्यवहार बिघडला की जीवाला दुःख प्राप्त होते, आपत्ती तयार होते, जीवाचं अहित होते, जीव बंधनात पडते, जीव परतंत्र आणि पराधीनता स्वीकारते, लाचार होते. म्हणून खानपान आणि उत्तम व्यवहाराची दक्षता घेऊन जीवन जगलं पाहिजे. जीव अजीव को करे विचार. खान पान उत्तम व्यवहार. अस्ति नास्ति का निर्णय करे. अस्ति म्हणजे विद्यमान वस्तू. वर्तमान काळामध्ये विद्यमान असणारी वस्तू. नास्ति का म्हणजे जी विद्यमान नाही, होऊन गेली आहे, भूतकाळात गेली आहे, आज नाही आहे, याचा निर्णय केला पाहिजे. वस्तुस्थिती, वास्तविकता जाणून विद्यमान वस्तू कोणती आणि नास्तिक म्हणजे नाश पावणारी वस्तू कोणती, याचा निर्णय केला पाहिजे. अस्ति नास्तिका निर्णय करे आणि पक्का सौदा हृदया धरे. सौदा म्हणजे व्यवहार. जीवन कल्याणाचा सौदा आपल्या हृदयामध्ये दृढ केला पाहिजे. जो तू साचा बानिया तो साची हाट लगाव. अंदर झाडू देई के कुरादुरी बहाव. जर खरा तू ज्ञानाचा व्यापारी आहे तर सत्य ज्ञानांनीच जीवाचं कल्याण होईल. एवढ्याच चाकरीमध्ये, मर्यादेमध्ये, नियमामध्ये आपल्या जीवनाचे क्षण बंदिस्त केले पाहिजे. योजकबद्धता आखली पाहिजे. योजनाबद्ध जीवन घडविलं पाहिजे. अशा प्रकारे सद्गुरू कबीर साहेब सगळ्या सारग्राही जिज्ञासू जीवांना संकेत देतात की बाबा रे, साच कहो तो है नाही. वस्तुस्थिती, वास्तविकता जाणून जर तुम्ही सत्यज्ञानाच्या दृष्टीने जर विचार केला तर बाहेर कोणतीही दृश्य शक्ती, ईश्वर, ब्रह्म, देवी, देवता अगर बाहेर कुठेही सुखदुःख, पाप पुण्य, आपत्ती विपत्ती, समस्या कोणीही निर्माण करत नाही. त्या सगळ्या सुखदुःखांचा, आपत्ती विपत्ती, समस्यांचा करता हा जीवच आहे. शरीराचं जे संचालन जे होत आहे प्रत्येक क्षणाला, ते संचालन करण्याची बुद्धी, प्रेरणा देणारी शक्ती कुठेही बाहेर नाही. ती पूर्ण शक्ती आपल्या शरीरामध्येच जीव रूपाने, चेतन रूपाने, आत्मा रूपाने, भगवान रूपाने विद्यमान आहेत. ही शक्ती, ही वस्तू देहातून बाहेर निघाली की देह प्रेत समान निर्जीव अचेत होऊन पडते. त्याचा कोणत्याही प्रकारे वापर या जगातील कोणतीही शक्ती करू शकत नाही. जर त्या देहाचं संचालन, वापर करणारी शक्ती दृश्य बाहेर आहे तर जीव निघून गेल्यानंतर त्या शरीराचा वापर सुरू राहायला पाहिजे, पण तो बंद पडते.
याचा अर्थ काय? जी वस्तू निघून गेली, जीव नावाची, ती वस्तूच फक्त या शरीराचं संचालन करणारी होती, सिद्ध होते. हा विवेक विचार आपण सारग्राही जीवानी केला पाहिजे. असा विचार न करता खोट्याच गोष्टीवर आपण प्रेम करत असू, खोट्याच गोष्टी आपल्याला प्रिय वाटत असेल, तर कबीर साहेब म्हणतात, आमचा जो उपदेश देण्याचा, संकेत देण्याचा जो उद्देश आहे, तो उद्देश वेगळाच बाहेर राहील. जीवाच्या कल्याणासाठी सत्संग, सद्ग्रंथ याद्वारे अनेक मठमंदिरामध्ये, आश्रमामध्ये, सेवा संस्थेमध्ये जे काही कार्य होत आहे कल्याणाचे, त्या कल्याणाच्या कार्यक्रमामधून स्वतःच्या हिताचा विचार करण्याकरता अनेक जळाध्यासातून, सुख वैभव विलासातून, आरामदायी ऐशाराम जीवनातून बाहेर पडलं पाहिजे. शरीराचा उचित निर्वाह प्रारब्धिक जमिनुसार तुम्हाला जे क्षेत्र लाभलेलं आहे त्या क्षेत्राच्या माध्यमातूनच उचित निर्वाह होऊ शकते. कुणालाही प्रार्थना विनवणी करण्याचं काहीही कारण नाही. परंतु यासाठी सारग्राही जिज्ञासू जीवानी काय करायला पाहिजे? गुरु आज्ञा प्रतिपालिये, नियम बर्तीये संत. गुरुची जी आज्ञा आहे, गुरुमुख वाणी आहे, गुरुचं जे सार निर्णय आहे, त्या निर्णयाचं प्रतिपालन केलं पाहिजे. गुरुने दिलेल्या नियमांचं, मर्यादेचं वर्तन केलं पाहिजे. नियम बर्तीये संत. आणि हंस रहनी ठहराव करी, मनमानंदी अंत. हंस देहाची जी रहनी आहे, आचरण आहे, स्थिती आहे, भूमिका आहे, त्या भूमिकेमध्ये जीवानी ठराव केला पाहिजे, म्हणजे स्थित झालं पाहिजे. मन विचलित न होऊ देता बाहेरील काल्पनिक, आकर्षक, चमत्कारिक ज्या गोष्टी आहेत त्याला बळी न जाता प्रत्येक जीवानी हंसरणीमध्ये स्थित झालं पाहिजे. काम, क्रोधादी विकार, अष्टमत, पंचक्लेश, षड्विकार वगैरे ज्या शरीरामध्ये जीवानी मनमानंदीनुसार जमा करून त्याच्या आहारी जाऊन आपलं जीवन बिघडवलेलं आहे, त्यांनी संतांना शरण जाऊन संतांच्या आज्ञेचं प्रतिपालन करून नियम, मर्यादा, अनुशासनांनी जीवनाचे प्रत्येक क्षण गाठून हंसदेहाची रहनी मध्ये स्थित होऊन जर आपण जीवनाचे प्रत्येक क्षण वेचायला लागलो तर मन मानंदी अंत. मनाची जी मानंदी आहे, मनाची अंधी म्हणजे इच्छा पुरवण्याचे, काम पुरवण्याची जी हेतू आहेत, त्या पूर्ण हेतूचा अंत होईल आणि स्वतःचा कर्मसुधार करून बाहेरील प्राप्तीची आशा अपेक्षेचा त्याग करून प्रत्येक जीव स्वाधीन, स्वतंत्र अस्तित्व तयार करून स्थिरपद प्राप्त करायला पात्र होईल. तर कबीर साहेबांनी या साखीमध्ये जीवाचं स्वहित साधण्याचा संकेत दिलेला आहे. मनमानंदीकृत, बंधायमान समज ज्ञानांचे परीक्षण करून सार ग्रहणांनी स्वहित साधण्याचे संकेत दृढ करण्याचा उद्देश कबीर साहेबांचा या साखीमध्ये आहे. साच कहो तो है नहीं जुटही लागू पियारी, मोशिर ढारे ढेकुली शिंचे और की क्यारी. सत्यज्ञान जे आहेत त्या ज्ञानाच्या दृष्टीने विचार केला तर बाहेर कोणतीही तुम्हाला सुखदुःख देणारी, बुद्धी देणारी, प्रेरणा देणारी, शरीराचं संचालन करणारी वस्तू नाही आहे. खोट्या गोष्टीवर विश्वास ठेवू नये आणि
आम्ही जो उपदेश देत आहोत जीवाच्या हितांचा, त्या उपदेशाने स्वतःचं कल्याण साधण्यासाठीच फक्त जिज्ञासू सारग्राही जीवांनी आपलं ध्येय बनविलं पाहिजे. बाहेरून कोणी देवी देवता प्राप्त करणं, बाहेरून पुण्य पाप प्राप्त करणं, बाहेरून सुखदुःख प्राप्त करणं, अशी कल्पना सोडून दिली पाहिजे. ज्ञान हे स्वतःच्या कर्मसुधारासाठी आणि स्वतःच्या स्थितीसाठी आहेत, बाहेरून कोणतीही वस्तू प्राप्त करण्यासाठी नाही. कारण शरीररूपी साधनामध्ये पूर्ण कल्याणास पूरक असे पूर्ण साहित्य साधन सामुग्री तयार आहेत. फक्त त्या साधन सामुग्रीचा, शरीररूपी साधनांचा विवेकांनी सत्संगतीमध्ये उचित वापर करून जर आपण शरीराचं संचालन केलं तर कल्याण करण्यासाठी, जीवाचं हित करण्यासाठी, बंधनातून निघण्यासाठी बाहेरील कोणतीही वस्तू, प्राणी पदार्थाची गरज नाही, असा संकेत सद्गुरू कबीर साहेबांनी साखीमध्ये दिला आहे. म्हणून कबीर साहेबांनी दिलेल्या पारज्ञानांच्या आधारांनी स्वतःची स्थिती दृढ करण्यासाठी वैभवविलासाला बळी न जाता त्यागमय जीवन बनवून स्वतःच्या हितासाठी, हित जपण्यासाठी प्रत्येक क्षण वेचले पाहिजे, असा संकेत सद्गुरू कबीर साहेबांनी बीजक सद्ग्रंथातील साखी नंबर 275 तुम्हाला आणि मला दिलेले आहेत. ही साखी सद्ग्रंथामधील पुन्हा बरेचदा वाचून घ्यावी, अर्थबोध समजून घ्यावा आणि आपल्या हिताचे क्षण वेचावे. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.